शोभे। भस्म लावून आभाळी तमलुरेश्वर उभे, जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। वीरशैव धर्माची पताका घेऊन शिरी, धार्मिक संस्कार केले मठ मंदिरी। सामाजिक परिवर्तनाचा ध्यास मनी जागे, भस्म लावून आभाळी तमलुरेश्वर उभे, जगी वीरशैव प्रचारक शिवयोगी शोभे। दिसे ईश्वरी अलौकिक काया, हनुमाना परी हृदयी आहे आभाळ माया। गुरु शिष्याचे जुळले असे अतूट धागे, भस्म लावून आभाळी तमलुरेश्वर उभे, जगी वीर शैव प्रचारक शिवयोगी शोभे। शील करुणेची वैराग्य मूर्ती, भारत
सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी माधव श्री शिवलिंगेश्वर भगवान श्री विघ्नेश्वर भगवान की त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखनवित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवा वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू गणेश उत्सवाच्या निमित्त प्रतिदिवस आरतीच्या निमित्त करून उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करो निरंतर भक्ती करण्याचा एकमेव कारण आहे आपल्या जीवनातील वैभव संपू नये आणि हे वैभव बहिरंगातून आपल्याला मिळू शकत नाही जे आपल्या अंतरंगामध्ये जे वैभव आहे तो वैभव त्याचा समान बहिरंगाचा वैभव आपण तुलना करू शकत नाही म्हणून तुझा आहे तुझ्यापाशी जागा चुकलासी हुडकू लागलो काय हुडकतो आम्ही सुख हुडकतो सुख हुडकणार शांती हुडकणार समाधान हुडकणार परंतु ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी हुडकणार लक्षात आलं का सगळ्यात कुठं हुडकायलो आम्ही कुठं हुडकायलो सुख कुठं हुडकत आहात तुम्ही सगळे सांगा सुखाचा शोध आनंद शांती समाधान मिळावं म्हणून कुठं हुडकू लागलो व्यवहारामध्ये हुडकू लागलो ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी हुडकतो कधी कधी कीर्तनकार वगैरे सांगतात अंगठी हरवले कुठं घरात हुडकायलो कुठं मठात हरवले कुठं घरात हुडकतो कुठं मठात त्याला विचारले कस काय इथं हुडकतोस त्याने म्हटलं आप्पा मोठे मोठे फोकस इथं आहे म्हणून इथं हुडकलो हा आपल्या घरामध्ये दिवा लावले दिव्याचा उजाडामध्ये ती दिसत नाही मोठं मोठं फोकस लावलेले आहे हुडकू लागलो त्यांना हुडकायचं बघून दुसरा माणूस काय हुडकलास अंगठी तर त्याने बी हुडकायला सुरुवात केली त्याचा बघून त्यांना त्याच्या बघून त्यांना असं बरेचसे गोंधळ माजले तिथं गजानन सारखा एक हुशार माणूस आला तिथं काय हुडकाला
त्याने म्हटलं आता हे अंगठी हुडकतो. बरोबर आहे, अंगठी हुडकता. कुठं पडली अंगठी? मला माहिती नाही म्हणले. मग कोणाला माहिती? त्याला विचारा म्हणलं. दुसऱ्याला विचार. मला बी माहित नाही म्हणलं. कस काय? त्यानं हुडकलाले म्हणून आम्ही हुडकला. असा विचारत 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 ज्याचा अंगठी हरवलेले आहे त्या माणसाला विचारले, बाप्पू काय हुडकला अंगठी? कुठं पडले? घरात पडले म्हणले. मूर्ख, घरात पडला असेल तर इथं कशाला हुडकायचं? म्हणून त्याला बुद्धी सांगितले. नंतर घरामध्ये जाऊन बॅटरी वगैरे लावून हुडकून त्याला शोध लावले. त्या प्रकारे आम्ही सुद्धा त्या प्रकारे हुडकत आहोत. कारण सगळे लोक हुडकत म्हणून आपण बी सुद्धा हुडकत निघालेले. कारण ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण हुडकलो. कशा करता? समाधान मिळेल. तर एक राजा, भरपूर वैभव होता त्यांच्याकडं. सगळ्याला ऐकू येऊ का? तिथं ऐकू येते ना? भरपूर वैभव. त्याला वाटलं माझ्यापेक्षा मोठा श्रीमंत, माझ्यापेक्षा मोठा वैभव कोणाकडे बी राहता कामा नाही, कोणा राजाजवळ बी राहता कामा नाही. त्याला वाटलं तसं. वाटून काय केलं? तो एक महाराजाकडे आले. राजा आणि महाराजा काय फरक आहे? राजा आणि महाराजा. राजा आणि महाराज. महाराज कोणाला म्हणतात? महाराज कोणाला म्हणतात? राजा आणि महाराज. काय फरक काय आहे? महाराज की जय म्हणून कोणाचं म्हणतो? गुरु महाराजांना राजा महाराज म्हणतो. राजाला राजा म्हणतो. राजाकडे महाराजा जातो की महाराजाकडे राजा जातो? कोण कोणाकडे जातात? महाराजांकडे राजा येतो. राजाकडे महाराज जात नाही. बोलविले तर जातील. बगर बोलविणे ते राजाकडे महाराज जाऊ शकत नाही. महाराजाकडे राजा कशासाठी जातात? त्यांना असं वाटते की वैभव अजून मोठं मिळावं, आमच्या वैभव कोणी हिरावून घेऊ नये असं म्हणून अपेक्षा घेऊन महाराजाकडे येतो. महाराज 2-3 प्रकारे. चर महाराज, स्थिर महाराज आणि पर महाराज. चर, स्थिर आणि पर. चर महाराज म्हटलं तर त्याला मठ राहत नाही, तो हिंडत राहतो, फिरत राहतो, चरत राहतो म्हणजे फिरत राहतो. न घर न राहते त्याला, न मठ राहते, न कुठल्या प्रकारच्या आस्ती राहते, तो फिरत राहतो. तो चर महाराज. पर महाराज म्हटलं तो कुठंतरी जंगलमध्ये वास करून देवाचा नितांत भक्ती करणारा एक महाराजा. स्थिर महाराज. स्थिर महाराज म्हटलं मठ मंदिर वगैरे बांधून त्या ठिकाणी सिंहासन घालून माझ्यासारखे बसणारे जे महाराज आहे ते स्थिर महाराज. या ठिकाणी महाराज मिळतात म्हणून त्या ठिकाणी आपण जातो. अमासी पौर्णिमेला
1 महिना कपिलधारला मिळणार आहे, बर्थडेला बिदरला मिळणार आहेत, गणपती उत्सवाला तमुर्लर मिळणार आहेत. हे ठिकाणा माहीर राहतो, स्थान असतो त्यांना. त्याला काय म्हणतात? स्थिर महाराज. या 3 महाराजांपैकी एक महाराजांकडे गेले. कुठं? जंगलमध्ये असलेले एक महाराजांकडे. कोण गेले? राजा गेले महाराजांकडे. जाऊन साष्टांग नमस्कार घातले. वैभव कोणाकडे जास्त आहे? राजाजवळ वैभव जास्त आहे काय महाराजाजवळ? राजाजवळ आहे बहिरंगाचा वैभव. रथावर बसून आलेले, सोन्याचा रथ आहे, मोठे मोठे घोडा बांधलेले आहेत, सुशोभित केलेले आहेत. सैनिक लोक आहेत, सेवा करणारे आहेत. खाणं पिणं सगळं जे व्यवस्था त्याच्या पाठीमागे उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे. वैभव घेऊन आला. एवढा वैभव असलेले माणूस महाराजाला साष्टांग कशाला घालायचं? कशाला घालतात? महाराज कमी असलं तर साष्टांग घालावं, त्याच्याजवळ भरपूर आहे. तेवढा असून सुद्धा त्या माणसाला बिलकुल समाधान नव्हते. अजून आम्हाला फायदे त्याला वाटत होतं. मी कमी आहे, माझ्याजवळ कमी आहे म्हणून काय करतो? नमस्कार करतो. गणपतीचा नमस्कार करतो, लक्ष्मीचा नमस्कार करतो, मोठे मोठे देवाचा पाया पडतो. हे पाया पडण्याचं एकमेव कारण आहे आमच्या जवळ कमी आहे म्हणून नतमस्तक होतो. महाराज म्हणाले उठा. राजा साहेब उठा, बसा. बोलविले. काय समस्या का आहे तुमची? राजा म्हणाला बघा, माझ्यापेक्षा मोठा राजा या जगामध्ये होऊ नये अशा प्रकारचे आशीर्वाद मला द्या. त्यावेळे महाराज म्हणाले राजांच्या गोष्टी ऐकून, तुला मोठा व्हायचा असेल, सगळ्यांकडून तुम्हाला वाहवा मिळवून घ्यायचा असेल, सगळ्यांकडून तारीफ करून घ्यायचा असेल, या वैभवाच्या पेक्षा मोठा वैभव तुला मिळवून घ्यायचा असेल तर एक काम तुला करावं लागतं. सांगा म्हटलं. आजपासून जमाखोरी बंद कर म्हणले. तुम्ही काय करत आहात? जमा करू लागलात. माझ्यापेक्षा मोठं कोणी राहू नो, माझा पक्ष मोठं कोणी राहू म्हणून साठवण करून तुम्ही जे ठेवू लागला ना, तू कधीच मोठा होत नाही. आजपासून तू काय कर, सगळे आलेले माणसाला काही ना काही देत राहा. ज्या प्रकारे तू देत राहणार आहे त्या प्रकारे तुझा वैभव, तुझा कीर्ती वाढत जाणार आहे. तुझा मोठा कोणी होऊ शकत. मला बघा म्हटलं, सूर्याला देवता म्हणण्याचा एकमेव कारण आहे, सूर्य कधी कोणाचा अपेक्षा करत नाही, तो फक्त देत राहतो.
चंद्र देवता म्हणण्याचं एकमेव कारण आहे तो देत राहतो. वायूला देवता म्हणण्याचं एकमेव कारण आहे ते देत राहतात. वरुण देवता म्हणण्याचं एकमेव कारण आहे तो देत राहतात. कधी मागितले का तुम्हाला पाऊस, हे एवढा पाऊस पडतो मला काहीतरी करा म्हणून मागितले का? आपण होऊन त्या भंडारा करतो तो पाऊस पडू दे, पाऊस पडू दे म्हणून. कोणी पाऊस पडू नये म्हणून कोणी भंडारा केले का? नाही. ते देत राहणार आहे. जो देत राहणार आहे तो देवता होणार आहे. किती देत राहतात, किती देत राहावं. थकून गेले का ते देऊन देऊन? सूर्य कधी म्हटलं का मी सुट्टी घेतो 4-5 दिवस म्हणून कोणाला सांगितले का? सुट्टी घेतलं तर तुमचं हाल बेहाल होऊन जाईल. रात्री आहे म्हणून सूर्याचं किंमत आहे. रात्री बी गरज आहे, सूर्याचं बी गरज आहे. कीर्ती आपला वृद्धी होण्यासाठी आपण काय करायचं? देत राहायचं. मग आमच्या जवळ काहीच नसेल तर काय द्यावा? असेल तर द्यावा, नसेल तर काय द्यावा? असं तर म्हणता येते ना, माझ्याजवळ असलं तर मी एवढं देत होतो असं तर म्हणता येते ना. माझ्याजवळ राहायला पाहिजे होतं महाराज, काय करा, तुमचं सर्व मोठं मत आम्हीच बांधून देतो. असे काही अपेक्षा बाळगणारे राहतात. मनामध्ये तर पाहिजे, म्हणजे देण्याचा भाव फार महत्वाचा आहे. त्या प्रकारे बघा या ठिकाणी तेव्हापासून त्या राजांचं एवढं कीर्ती वाढलं, अख्खा दुनियामध्ये त्यांच्या गुणगान करू लागले. आलेले देत राहणे, आलेले देत राहणे. ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಸಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿತನ ಬೇಡ ಅದು ಮುಂದೆ कट्टिट्ट बुद्धी सर्वज्ञ. मोठं गाठोड आहे देणं म्हणजे मोठं गाठोड आहे. लग्न म्हणजे काय आहे? लग्न 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 म्हणजे काय आम्हाला माहितीच नाही. लग्नच करून घेतो परंतु लग्न म्हणजे काय ते कळालंच नाही. सांगू की नको? मग आमचं लग्नच झालं नाही, मी तुम्हाला कसं सांगू? म्हणून कधी कधी महाराजाजवळ विचारावं लागतं सगळ्या गोष्टी. तर शादी म्हणजे लग्न, विवाह सोहळा कशासाठी म्हणतात? एकमेकाशी देणे आहे. तिथं एकमेकाशी देणे आहे. कांतू की अंतू त्याच्या नवऱ्याचं नाव, त्याच्या नवऱ्याचं नाव केशव. केशवचं लग्न झालं. केशवला वाटत असेल आप्पा काय बोलतील बघू, कारण तुम्ही पुराण होऊन गेल्या. सांगतो हे लेकरू कुठले? निजामाबाद. बघा तेलंगणा, तिथून निजामाबाद. भाषा वेगळं, व्यवहार वेगळं, विचार वेगळं, सर्व वेगळं वेगळंच. यांच्या विचार वेगळं, त्यांच्या विचार वेगळं. आमच्यासारखं विचार तुमचा राहत नाही, तुमच्यासारखा विचार दुसऱ्याचा राहत नाही. केवढा लांबून तमलूरला येऊन त्यांच्या घरी राहून एकमेकाशी विचार जुळू शकत नाही, त्या ठिकाणी संसार व्यवस्थित चालत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला उदाहरण देतो. सांगू की नको? काय उद्या सांगूत? आता
आमचं काम द्यायचंच आहे. आमचं किती म्हणून द्यावं, किती वर्ष म्हणून द्यावं, काय द्यावं, प्रवचन द्यावं. किती शांत बसून एवढं वर्ष ऐकणं सुद्धा तुम्हाला अजून फायजेच फायजे फायजे असं आहे. हे जे वाजलेले आहेत ना, हे ऑर्गनचा आवाज वेगळा आहे, ढोलकीचं वेगळं आवाज आहे, आणि हे जे वाजते हे काय म्हणतात त्याला, प्याडचा आवाज वेगळा आहे. ह्याच्या आवाज सारखा त्याचा आवाज नाही, त्याचा आवाज सारखा त्याचा आवाज नाही. बरोबर आहे, वेगळं वेगळं आहे ना आवाज, एकसारखा आहे आवाज. तरी सुद्धा एक ठिकाणी बसून सगळे मिळून गाणं म्हणू लागले, आरती करू शिवाला नीलकंठ नाम. त्याचं कंठ वेगळं, पेटीचा आवाज वेगळा, त्या लेकराचा आवाज वेगळा, सर्व वेगळं वेगळं वेगळं. ताळमेळ म्हणतात त्याला, ताळमेळ. ताळमेळ आहे, मेळ आहे म्हणून या ठिकाणी शोभा आहे. तसं येणारे जे लेकरू आहे त्यांचा आवाज वेगळं, यांचा आवाज वेगळा, सासूचं वेगळं, सासराचा वेगळं, लेकराचं वेगळं, सगळं आवाज वेगळं वेगळं. एक स्वरामध्ये सगळे मिळून बोलू लागले, त्यालाच संसार म्हटलं, नाहीतर संसार. त्या संसारामध्ये गोडी येते. लक्षात आलं का? तेरी मेरी तेरी म्हणलं तर जमणार नाही. हा, ते गाणं होतं बघा, तेरी मेरी. हा, तेरी मेरी म्हटलं तरी सुद्धा गोडीनं म्हणावं. ते गोडीनं म्हणलं म्हणून ते गाणं छान झाले. हा, गोड गोड बोललेत म्हणून ते गाणं सुद्धा तेरी मेरी छान झाले. त्या प्रकार तुमच्या सगळ्यांचा संसार या भजनासारखं ताळमेळ. काय महाराज, त्याचं ताळमेळच नाही बघा. माझ्याजवळ येतात, काय हो काय झाले, काय सांगा, ताळमेळच नाही. कस काय नाही ताळमेळ, कस काय नाही ताळमेळ? काय महाराज लावून देतात का ताळमेळ? नाही, ताळमेळ तुम्हीच लावून घ्यावा लागेल. त्यांच्या आवाजाला तुम्ही तर समजून घ्यावा, तुमचा आवाजाला त्यांनी तर समजून घ्यावा, तरच त्या संसारात एक प्रकारच्या संगीत बाहेर निघत राहते. नाहीतर संगीत बाहेर निघू शकत नाही. लक्षात आलं का? व्यवहारात कितीतरी आला असेल, कितीतरी गेला असेल, त्याचा विचार आपण करू नये. लक्षात आलं का? परंतु सुखानं कधी कुठल्याही वस्तू येत नाही, दुःख देण्यासाठीच ते वस्तू आपल्या जवळ येऊ शकते. आमचा शांतीला भंग होण्याचं एकमेव कारण आहे आपल्या जवळ येणारा वस्तूच आहे. वेळ आठवण आला म्हणून तुम्हाला सांगतो. एक मोठा श्रीमंत माणूस, उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल. मोठा श्रीमंत माणूस, एक 8 मजली बिल्डिंग, बाजूला एक झोपडी, पत्र टाकलेले, एक गायक कलाकार त्या ठिकाणी राहत होत, खंडेराव सारखं एक कलाकार. सगळ्याचं नाव घेऊत आपण, गजाननचं घेतलं तर तुझं नाव घेऊ. खंडेरावचं घर गेल तर त्याच्या घरी हे जे कलाकार लोक राहतात ना, सगळं पत्राचंच घर आहे, म्हणून त्याचा आवाज छान निघते. हे बिल्डिंग मध्ये असेल तर ह्याचा आवाजच निघत नव्हता. लक्षात आलं का? कशासाठी तुम्हाला सांगतो, छान आहे. तर सकाळी उठल्याबरोबर प्रॅक्टिस करावा म्हणून छान 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 पद म्हणायचं खंडेरावजी.
ते बिल्डिंगवर असलेले जो श्रीमंत माणूस त्याला काही कमी नव्हते, परंतु थोडा बेमार राहत होता. तो गुणगुण गुणगुण आवाज ऐकून त्या माणसाला वाटलं किती छान पद म्हणतात ह्याने, छान अभंग म्हणते, तर ऐकून घ्यावं म्हणून 8 मजली सोडून त्या 5 वाजता त्या झोपडीच्या बाजूला बसून त्याच्या गाणं ऐकायचं. पत्राच्या बाजूला बिल्डिंग सोडून, कारण तेवढा लांबून त्याला ऐकू येत नव्हतं म्हणून ते जवळ येऊन ऐकत होते. ज्या प्रकारे दररोज त्याचा मधुर कंठानं बोललेले आवाज ऐकून त्यांच्या थोडं थोडं बेमारी हटायला सुरुवात झाली. एकदम तंदुरुस्त झाला तो. कोणाचा आवाज ऐकून? खंड्यारावचा आवाज ऐकून. एवढा खुशी वाटला, माझा बेमारी गेली. कोणामुळं? खंडेरावमुळं आमचा बेमारी गेली म्हणून तो काय केला, खुश होऊन एक थैला भरून सोन्याचा नाण्य, एक अर्धा किलो की 2 किलो भरून आणून दरवाजा ठोकलं. त्यानं दरवाजा उघडला. का हो, काय झालं? काय नाही, एवढा छान तुमचा आवाज आहे, माझा बेमारी हटली बघा, दररोज या ठिकाणी ऐकत होतो, तुमचा किती उपकार केलं तरी सुद्धा आम्हाला कमी आहे, म्हणून झाले तेवढा माझा सेवा तुला घडावं असा विचार करून फूल नाही ते फुलाचा पाकळी समजून घ्या. किती? 2 किलो सोनं. काय म्हणतो तो? फूल नाही ते फुलाचा पाकळी. हे फूल, हे खालचं पाकळी. हा आलं का? हे पाकळी. काही समजून घ्या. 2 किलो दिलं. ते घेतलं थैला घेतला, मध्ये घेऊन गेला तो, ठेवला एक ठिकाणी. दुसरा दिवस आवाज निघेल म्हणून वाट बघत होता. त्याचा आवाजच बंद. त्याला वाटलं असेल काहीतरी सामान वगैरे आणायला गेला असेल, कुठंतरी सिटीला गेला असेल, उद्या बघूत. 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं. त्यानं वाट बघून बघून परेशान. एक दिवस खंडेरावच त्यांच्या घरी गेला. कोणाच्या घरी? त्या मोठ्या माणसाचा, श्रीमंताच्या घरी जाऊन दरवाजा ठोकला. दरवाजा ठोकल्याबरोबर त्यानं दरवाजा उघडला. अरे, थोडा हाक मारला असलं तर मी येत होतो, तुम्ही कशाला इथपर्यंत आलात? तुमच्यामुळे हे मला सगळं समाधान मिळालेले आहेत. त्यावेळी खंडेराव म्हणाला, हे तुमचा थैला तुम्ही घ्या. हे आल्यापासून माझा आवाज बंद होऊन गेला. एवढं टेन्शन झालं, ह्याचं काय करावं, कसं करावं, हे गेम खेळण्यामध्येच मी परेशान होतो. माझा आवाजच निघत नव्हतं. हे तुझं वस्तू तुझ्या जवळच राहू दे, माझा कंठ मोकळं होऊ दे. म्हणजे हे सुख पडू देत नाही. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसतसे साच परिमिथ्य. ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्या जवळ काही राहू नये म्हणून, परंतु तिकडी जीव आपला लागल्यानंतर आपण मुक्त कंठानं गुणगान भगवंताचा करू शकत नाही. म्हणून गजाननराव कमाईचा मागे लागून हैदराबादला गेले. आमचा इथं सगळ्यांचा आवाज बंद होऊन गेले. बघा या वर्षीचं वैभव कसं आहे, एक रंग आले. म्हटलं मुक्त कंठानं, मुक्त भावनानं बोललेले जो शब्द आहे त्या संसारामध्ये सुख देऊ शकतो.
म्हणून एकमेकाशी त्या ठिकाणी देणं आहे संसार. सुखी हा संसार करावा स्त्री संगती, वेळोवेळ गाती गाईना, वेळोवेळ गीती गाईना. बघा, एवढा आनंद आम्ही संसारात कधीतरी लुटू शकतो का? 2 तास कसं या ठिकाणी व्यतीत होतो काही कल्पना आपण करू शकत नाही. हे आहे भक्तीचा रंग. भक्तीचा रंग. या रंगात रंगून जायला पाहिजे तर हे सकाश आपल्याला मिळू शकते, तर संसार आपल्याला करता येते. संसारात असून तिथंच पडून राहिलं असले गोष्टी तुम्ही ऐकत नसेल तर नीट कधी करून घेणार आहे? सरळ करून घेणं अवघड होते. म्हणून या ठिकाणी आपण सेटिंग करून पाठवून देतो. माय ऐकलेले का ना? घरात गेले की सेटिंग बिघडून जाते. महाराजाजवळ गेले की सेटिंग करून टाकतात. लक्षात का तुम्हाला? महाराज यांना सेटिंग करू नका, उद्या येणार नाही म्हणून असंच ठेवा म्हणले. ज्यावेळे अडीअडचणी होते, सेटिंग आणि फिटिंग व्यवस्थित असेल तर संसार व्यवस्थित चालते. म्हणून षट करणारा व्यक्तीचा सुद्धा फार गरज आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या मंगळमूर्ती विघ्नेश्वर भगवान यांच्याकडे येऊन आपण मागणी टाकतो. काय म्हणून? देवा, आमच्या संसारातील असलेले संपूर्ण सगळं विघ्न टळून जावे. कुठल्या प्रकारचं विघ्न आपल्या संसाराला येऊ नये म्हणून मागणी टाकतो. मागणी टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित करण्याकरता आपणच व्यवस्थित करून घ्यावं लागतं. फक्त त्यांच्या सकाश घेऊन आपल्याला जावं लागतं. त्या प्रकारे या ठिकाणी प्रतिदिवस तुम्ही प्रवचन ऐकत आहात आणि हे आनंद आपल्या लक्षात येते. एवढा शांत बसून तुम्ही ज्या वेळेला ऐकतात म्हटलं तर तुमचा संपूर्ण निष्ठा आपल्या प्रती असल्यामुळं हे भाव तुमच्या जवळ जागृत आहे. असाच तुमचा भावना जागृत असावं एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू व तसेच आजच्या मंगलमय प्रसंगी मंगळमूर्तीच्या सानिध्यामध्ये शंकर बाबू सुरनर यांच्याकडून 1 तोळा चांदीचे गणपती या ठिकाणी अर्पण केलेले आहे. गणराया त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य कृपा करावा. सांब जय नम पार्वती हर 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 हर